1970च्या दशकाच्या उत्तरार्धात मॅरिएटा डुसॉड यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले, जेव्हा त्यांना कळले की त्यांच्या 4 मुलांवर आणि एका भाच्यावर एका कॅथलिक धर्मगुरूने लैंगिक अत्याचार केले होते. एप्रिल 2002 मध्ये प्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्र द बॉस्टन ग्लोबने हे उघड केले. या वृत्तपत्रातील पत्रकारांच्या एका छोट्या टीमने केलेल्या तपासाने केवळ अमेरिकेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून टाकले. पवित्र आणि नैतिक मानल्या जाणाऱ्या संस्थेमध्ये असा घृणास्पद गुन्हा घडत होता. या आरोपांच्या केंद्रस्थानी धर्मगुरू जॉन जिओगन होते, जे बॉस्टन परिसरातील अनेक चर्चमध्ये सेवा देत होते. सुरुवातीला डुसॉड यांना विश्वासच बसत नव्हता की एखादा धार्मिक नेता असा गुन्हा करू शकतो, पण मुलांच्या वागण्यातील बदल आणि त्यांच्या स्वतःच्या मनातील भीतीमुळे हळूहळू सत्य समोर आले. जेव्हा त्यांनी चर्चच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, तेव्हा कारवाई करण्याऐवजी चर्चने त्यांना गप्प राहण्यासाठी धमकावले. आणि इतकेच नव्हे तर त्या धर्मगुरूंना तात्काळ कामावरून काढून टाकण्यात आले नाही, उलट त्यांची एका चर्चच्या क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रामध्ये बदली करण्यात आली. यामुळे समस्या संपण्याऐवजी ती अधिकच वाढली. नवीन भागांतील नवीन मुले त्यांच्या संपर्कात येत राहिली, ज्यामुळे धोका वाढत गेला. अखेरीस काही कुटुंबांनी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू अधिक पीडित पुढे येऊ लागले. न्यायालयीन नोंदी आणि साक्षीदारांच्या जबानीतून हे उघड झाले की हे प्रकरण अनेक वर्षांपासून सुरू होते. एप्रिल 2002 मध्ये 86 पीडितांच्या वतीने एक सामूहिक खटला दाखल करण्यात आला, ज्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले. पूर्ण अमेरिकेत याविषयीची चर्चा सुरू झाली. अखेर वाढत्या दबावाखाली बॉस्टन चर्चचे नेते बेर्नार्ड फ्रान्सिस लॉ यांनी 11 एप्रिल 2002 रोजी जाहीरपणे माफी मागितली. दरम्यान अमेरिकन वृत्तपत्र द बॉस्टन ग्लोबच्या प्रसिद्ध स्पॉटलाइट टीमने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. संपादक मार्टी बॅरन यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे पत्रकार वॉल्टर रॉबिन्सन आणि मायकल रेझेंडिस यांनी न्यायालयीन कागदपत्रे आणि साक्षीदारांच्या जबानीचे परीक्षण करून हे सिद्ध केले की हा केवळ 1-2 घटना नव्हत्या, तर एक मोठी संस्थात्मक समस्या होती. या तपासात हे असेही उघड झाले की जॉन जिओगनने 130हून अधिक मुलांवर लैंगिक अत्याचार केले होते. स्पॉटलाइट टीमच्या अहवालामुळे जगभरात खळबळ उडाली. या खुलाशांमुळे चर्चचे कर्तव्य आणि मुलांची सुरक्षितता यावर मोठी चर्चा सुरू झाली. यातून हेही सिद्ध झाले की सत्य कधीच कायमचे दडपता येत नाही.